लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। दर्शको नमस्कार, आपण पाहतोय रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजच्या काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी। पतीच्या निधनामुळे असहाय्य झालेल्या महिलेला माणुसकीच्या भिंतीची साथ, शिलाई मशीन देऊन केला रोजगाराचा आधार। बातमी आहे पुसद यवतमाळमधून। समाज जीवनामध्ये आपण सक्षमीकरणाच्या सर्वत्र चर्चा होताना हल्ली पाहायला मिळतात, परंतु एखाद्या असहाय्य महिलेला तिच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी क्वचितच कुणीतरी मदत करतं। हे कार्य माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आले। याबाबत सविस्तर वृत्त असे की मोहदी तालुका महागाव येथील वर्षा धाडवे या महिलेचे पती पाणीपुरी विकून आपला संसार कसाबसा चालवत होते। पतीचे नुकतेच हृदयविकारामुळे निधन झाले, त्यामुळे 3 मुलांचा उदरनिर्वाह कसा होणार हा प्रश्न तिच्यासमोर उभा होता। आपल्या पतीचे निधन झाल्यामुळे त्या महिलेवर संकटाचा डोंगर उभा राहिला। सदर महिलेस तिच्या दैनंदिन जीवनात आधार मिळावा म्हणून लोकसहभाग आणि लोकवर्गणीतून सदर गरजवंत महिलेस शिलाई मशीन देण्यात आली। शिलाई मशीनचे काम करून आपल्या मुलांचे पालनपोषण चांगल्या पद्धतीने करू शकेल अशी अपेक्षा माणुसकीची भिंत सदस्यांनी यावेळेस व्यक्त केली। अनेक दात्यांनी दान स्वरूपात आर्थिक मदत केल्याने शिलाई मशीन घेण्यास हातभार लागला व एका निराधार कुटुंबाला जीवन जगण्याचा आधार मिळाला। अशाच अनेक कुटुंबांना सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून मदत करण्यात येते। या प्रसंगी परशुराम नरवाडे, मारुती भस्मे, शांतीसागर इंगोले, इंदल राठोड, उत्तम नुळे, महिला सदस्य मोनिका गजानन जाधव, प्रियंका ज्ञानेश्वर बेले, कामिनी अनंत चतुर, पूजा शांतीसागर इंगोले, मेघा गावंडे, साधना ठाकरे, पद्मप्रकाश एलेकर, प्रतिभा बोरुंडे, माणुसकीची भिंत फाउंडेशनचे अध्यक्ष गजानन जाधव, सचिन सोहम नरवाडे, सदस्य अनंत चतुर, धनंजय आघाम, पंजाबराव ढेकळे व इतर मान्यवर उपस्थित होते। वर्षाताई धाडवे राहणार मोहदी तालुका महागाव येथील ह्या रहिवासी आहेत। त्यांच्या पतीचे निधन हे हृदयविकाराच्या धक्क्याने झाल्यामुळे त्यांच्यावर असे संकट कोसळले की मुलांचा उदरनिर्वाह कसा होणार, त्यांचे पालनपोषण कसे होणार, या त्यांच्या काळजीमुळे त्यांना रात्रीची झोप येत नाही आहे। आणि त्यांना कळालं की माणुसकीची भिंत असे वेगवेगळे उपक्रम राबवून गरजूंना मदत करत असते। हे त्यांना माहीत झाल्यामुळे त्यांनी आम्हाला एका शिलाई मशीनचे आव्हान केले आणि आम्ही सर्व लोकवर्गणीतून त्यांना शिलाई मशीनचे आज इथे वाटप करण्यात येत आहे, जेणेकरून त्यांच्या संसाराला काहीतरी हातभार लागावा या उद्देशाने आम्ही त्यांची मदत करत आहोत। काय नाव तुमचं? वर्षा उमाकांत धाडवे। कुठं राहता? मोदी। अच्छा, हे माणुसकीच्या भिंततर्फे काय मदत झाली? शिलाई मशीनची। आता याचा उपयोग कसा होणार आहे? आता हे चालवल्यानं मागील 8 वर्षापासून सतत अनेक कार्य करत आहे। आजही या ठिकाणी या वर्षाताई आहे। या वर्षाताईला त्यांच्या सरपंचाकडून आम्हाला माहिती भेटली आणि आज या ठिकाणी आम्ही मानवतेच्या या कार्यासाठी समोर आलो, सर्वांनी मदत केली। त्या मदतीमध्ये माणुसकीची भिंत महिला सदस्यांचं मी कौतुक करेल, कारण महिलांना जेव्हा महिलांची समस्या समजायला लागते तेव्हा अनेक समस्या सहज सुटतात आणि ते आज या ठिकाणी जाणवलं। आमच्यासोबतच माणुसकीची भिंत आमची जी पुरुष मंडळी आहे त्यांनी सुद्धा या ठिकाणी 1000 रुपये दिले, महिलांनी सुद्धा 1000 रुपये दिले। निशांत भाऊ देऊळकर यांनी या प्रसंगी आम्हाला 2000 रुपये दिले, प्रशांत भाऊ, प्रकाश भाऊ येलेकर 1000 रुपये दिले, नंदकुमारजी खैरे सर 1000 रुपये, संजय आसोले सर 500 रुपये, उत्तमलाल रामधनी सर 500 रुपये आणि कांताताईकडून या ठिकाणी 500 रुपये आले आहेत। खरंच पैशापेक्षाही त्यांच्या पुढची जी स्टेज आहे ते तुम्ही त्यांच्या संपर्कात राहा आणि त्यांच्यावर अजूनही कोणतं काय म्हणतात आपण संकट कोसळलं तर आपण सोबत राहूया आणि अशा ठिकाणी आपण मदत करत राहूया। माणुसकीची भिंत सदैव असं मानवी कार्यासाठी सदैव तत्पर असे। तेव्हा या ठिकाणी अशा इथं तुम्हाला दिसत आहे साड्या दिल्या, त्यांना सर्व साहित्य दिलं, शिलाई मशीन दिली। हाताला काम देऊन अनेक समस्या सुटू शकतात हे माणुसकीच्या भिंतीने दाखवून दिलेलं आहे। कुणाला पैसे दिल्यानंतर समस्या सुटणार नाही, परंतु जर आपण हाताला काम दिलं तर अशा ठिकाणी अशा समस्या आपण सोडत जाऊ। तुम्ही सदैव माणुसकीच्या भिंतीसोबत राहा ही तुम्हाला आमच्याकडून विनंती राहील। जय गाडगे बाबा, जय माणुसकी, जय माणुसकी। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विदर्भ संपादक राजेश ढोले, यवतमाळ।